रामकृष्ण हरी मित्रांनो, शेती परिवर्तन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या भेटीला आलेले आहे मधुकर काका वाघ. हे आले आहे कळवणवरून. तसं ते पण त्यांची माहिती सांगतीलच. आपला नाशिक जिल्हा म्हटलं तर मित्रांनो सगळा कांदा पट्टा आहे. आता आम्ही पण कांद्या पट्ट्यातलेच आहे, पण मग कसं आहे, कांद्याच्या कमीत कमी बाजार, कांद्याचा खर्च वाढलेला आहे, कांद्याला भाव मिळत नाही. तर म्हणून आता ते शेवगा शेती वळतात. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांचे पपई वगैरे, टरबूज अशी भरपूर अशी वेगवेगळी पिकं घेता येते. आता शेवग्याचा पण त्यांचा कल दिसतोय आणि आज ते आपल्या भेटीला आले आणि बियाणं पण घ्यायला आले. तर त्यांच्या काही शंका असतील, आपण त्या विषयावर आज बोलतोय. सर, तुमचं नाव सांगा. हा, मधुकर दत्तू वाघ. मी बेतचा आहे आणि कोटमे साहेबांशी चर्चा केल्यानंतर मला वाटलं की शेवगा आपण लागवड करावी. तर त्या ठिकाणी मग त्यांची आता मी माहिती त्यांच्याकडे घेतोय. ॲक्च्युली शेवगा पीक करताना शेवगाचं अंतर किती आपलं असतं, काय काय, आणि नंतर काय ॲव्हरेज किती बसतं किंवा किती अंतराला राहायचं, ही माहिती घेण्याकरता कोटमे साहेबांकडे मी आज आलेले आहे. त्यांच्याशी आता मी चर्चा करतोय आता. तर सर, तुमचे काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. म्हणजे आपले बाकीचे जे मित्र आहे नवीन लागवडवाली, त्यांच्या पण शंका आणि काही त्यांचं असेल एखाद्याचा प्रश्न तर त्याचं उत्तर त्यांना मिळून जाईल. काही शंका असेल तर जरूर विचारा, काही अडचण नाही. शंका तेच फक्त हे अंतर किती वेळ लावायचं हा एक पार्ट होता. नंतर लावत असताना तुमच्याकडनं ती माहिती मिळली जातं कशी लागवड करायची, तो एक भाग आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती दिवसानंतर आपल्याला शेवगा पीक आपल्या म्हणजे शेंगा कधी चालू होईल असं. मित्रांनो, बरोबर आहे त्यांचं पण. कारण नवीन शेतकरी ते शेवगात, त्यांना एवढा अनुभव नाही आणि ते युट्यूबवर आपल्या सारखे भरपूर मित्रांचे व्हिडिओ पाहिलेले, पण त्यांना आपण जवळ वाटल्यामुळे ते आपल्या भेटीला आलेले. फोनवर चर्चा झाली त्यांच्याशी, म्हटलं येऊन जा तुम्ही, काही अडचण नाही. तर मित्रांनो, बऱ्याच मित्रांचं काय झालं, आज शेवग्याला बाजार आहे समजा 200 रुपये 300 रुपये किलो पर्यंत, मध्यंतरी फार 500 रुपये किलो झालता. तर बऱ्याच मित्रांचं काय आलं, शेवग्याला एवढा बाजार आहे, मग आपण शेवगा शेती करू. पण मित्रांनो, नुसतं आकडेवारी पाहून पण शेवगा शेती करू नका. कारण गेले 25-26 वर्षापासून मी शेवगा शेतीत काम करतोय. तर त्याच्यामध्ये सर आम्ही 2 रुपये किलो पण शेंगा विकलेल्या आहे, 200 पण विकलेला आहे, 20 रुपये किलो पण विकलेला आहे. पण सरासरी बाजार आपल्याला 30 ते 40 रुपयेच धरायचा आपण, मिनिमम बाजार. कारण काय झालं, गेले 2-4 वर्षापासून भरपूर असा पाऊस व्हायला लागला. डिसेंबर मध्ये जी सेटिंग होती आपली ती होतच नाही. आपल्या शेंगा होत्या जानेवारीत चालू. आता यावर्षी पण तेच झालं. मित्रांनो, दिवाळीमध्ये जो बार आला आपल्याला, तो पूर्ण गळून गेला. त्याच्यामुळे आपल्याला जी अपेक्षा होती बाजारभावाची ती पूर्ण हे झाली. तरी आपल्याला यावर्षी बाजार मिनिमम समजा आपण सरासरी 30 रुपये 40 रुपये मिळाला तरी आपण त्याचा ॲव्हरेज काढू, एवढी आपल्याला गॅरंटी. कारण आपण आता बऱ्याच मित्रांना शेड्यूल पण दिलेलं आहे, कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं. चांगली सेटिंग होती सगळ्या मित्रांची. तसंच तुम्हाला आमचं कधी पण मार्गदर्शन राहणार आहे. आणि मित्रांनो, आमचं प्रत्येक शेतकऱ्याला सांगणार आहे, कोणाला पण बी घ्यायचं असेल तर प्रत्यक्ष कोणत्या पण शेतकऱ्याकडून घ्या, अडचण काही नाही. कोणाकडून पण घ्या, फक्त त्यांच्या प्लॉटला जाऊन व्हिजिट करा, त्यांची परिस्थिती काय खरी. कारण युट्यूबच्या नुसते थापा मारून तुम्ही त्याच्यावर जाऊ नका. कारण आकडे बघितलं तर आपले बरेच मित्र सांगतात 10 लाख झाली, 5 लाख झाली. पण मित्रांनो, माझं इथून मागं पण सांगणार राहिलं ना, आज पण सांगणार आहे, शेवगा शेती आपल्याला एकरी 2 लाख रुपये मिळाले तरी आपण समाधानी. आपल्याला ते 5 लाख नको, 4 लाख नको, 2 लाख रुपये सरासरी मिळाले ना, आपल्याला खर्च वाजा जाता तरी पुष्कळ आहे. असा आमचा हिशोब आहे सर. कारण 30 रुपये किलो शेंगेले आपले झाड, आपण एकरी 1000 झाड बसतो, त्या पद्धतीने आपण असं नियोजन करतोय. आणि कोटमे साहेब, ऍक्च्युली एक झाड जर समजा 1 वर्षात झालं, वर्ष झाल्यानंतर त्याला ऍक्च्युली शेंगा किती किलोपर्यंत लागतात एका झाडाला? आता समजा आपण डबल पद्धत वापरतो, तर अशा प्रकारे समजा पहिल्या वर्षी झाडाची ग्रोथ होत नाही. कारण झाड तुम्हाला तयार करून शेंगा देणार आहे, ते एक झाड तुम्हाला कमीत कमी 7 ते 10 किलो उत्पन्न देतं. तर जॉईंट झाड आपण 15 किलो धरायचं पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षानंतर झाडाच्या फांट्या वाढलेल्या असतं, विस्तार वाढतो थोडा थोडा, झाडाच्या खोडात पण ताकद येते. तर आता समजा आपलं 2 झाड आहे, आपल्याला मिनिमम समजा 15 किलो उत्पन्न मिळतं पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षानंतर झाडाचा विस्तार वाढतो, व्यवस्थित डेव्हलप झालं, झाडाच्या खोडात पण ताकद आली असते, तर आपलं अजून ॲव्हरेज मध्ये वाढवा होतं. म्हणजे आपलं 25-30 किलो पर्यंत जातं सरासरी. आम्ही एका झाडापासून गेली 26 वर्षात काही झाडांचं 70 किलो पण उत्पन्न काढले, काहींचं 50 काढले, पण सरासरी आपलं वजन घटतं सर. कसं असतं, आता बागेत बघितलं तुम्ही, सगळे झाड काही सारखे नसतात, एका झाड कमकुवत असतं, पण सरासरी हिशोब काढायला गेलं तर मग आपला थोडं ॲव्हरेज कमी बसतं. पण सरासरी आपलं तरी 30-40 किलो पर्यंत झाड उतरतं एक झाड. हा, तर त्याला आपण मिनिमम एका झाडाला 30 रुपयेच भाव धरला तरी 3 त्रिक 900 रुपये होते. 900 रुपयामध्ये एका झाडाला आपला 200 ते 250 रुपये झाडाला खर्च होतो पूर्ण वार्षिक. म्हणजे आपल्याला 500-600-700 रुपये पर्यंत झाड पडतंय. आणि सर, एका एकरामध्ये किती ऍक्च्युली बियाणे टाकायचं? आता आपण 1000 झाड बसवतो एकरी. हा, या पद्धतीने 12/6 + 2. अच्छा अच्छा. आता 1000 मध्ये आपण समजा त्याच्यात काही झाडांना कमी माल निघतो, सरासरी 700-800 झाडांचं उत्पन्न धरलं व्यवस्थित,
आणि एका झाडापासून 500 रुपये दिले ते 7-5 35 3.5 लाखापर्यंत उत्पन्न आलं. त्याच्यात आपला 50-1,000 रुपये खर्च धरला आपण. तर अशा पद्धतीनं होतं. फक्त आता निसर्गानं साथ दिली पाहिजे, कारण शेवगा शेती ही आपलं 50%च काम आहे, बाकीचं मधमाशीच काम 50%. कारण मधमाशी गायब झालेली, कारण आपण वारंवार इतर आपले आजूबाजूला दुसरे पीक आहे त्याच्यावर स्प्रे घेतोय रासायनिक भरपूर, अशी मधमाशीच गायब होऊन गेलेली, त्याच्यामुळे पण अडचणी येत आहे. तर आता तुम्हाला जी नवीन लागवड करायची, आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनला युट्यूबवर, तो पण तुम्ही बघा. तसं मी थोडक्यात सांगतो. आणि बियाणं ऍक्च्युली आपण कोणतं वापरणार आहोत? बियाणं आपली ओडीसी प्लस व्हरायटी आपणच आपल्या पद्धतीने तयार केलेलं आणि त्याला ओडीसी प्लस नाव दिलेलं आहे. शेंगाची लांबी तुम्हाला 2-2.5 फुटापर्यंत येईल. शेंग एकदम हिरवी पोपटीगार आणि अशा वातावरणात पण बऱ्यापैकी लागलेलं आहे. आज थंडीच्या वातावरणात पण तुम्हाला म्हणजे काही ना काही देऊनच जाणार आहे झाड. बरोबर. ते म्हणजे आम्हाला माहिती मिळाली, तर या ठिकाणी तुम्ही बियाणं पण देतात आणि म्हटलं मग या तुमच्याकडनं काही बियाणे घेऊन जाऊ आणि 1-2 एकरचं प्लॅनिंग करू. जरूर करा. काय आणि अडचण ते सक्सेस झालं तर माझा प्लॅन 10 एकरचा चाललेला आहे. माझं म्हणणं सरळ एवढी 10 एकर तुम्ही उडी मारायचीच नाही. आज तुम्ही आता फार झालं 1 ते 2च एकर लावा. 2 एकर प्लॅन 2 वर्ष त्याचा अनुभव घ्या, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यातून तुम्हाला 2 पैसे निश्चित मिळालं, प्रॉफिट राहिलं तर जरूर लावा. मग आमचं काही म्हणणं राहणार नाही. पण मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो, बरेच मित्र येतात भाऊ आम्हाला 5 एकर लावायचा, 4 एकर लावायचा. मी प्रत्येकाला सांगतो 1च एकर लावा. सुरुवात 1 एकरापासून करा. 1 वर्ष अनुभव घ्या त्याचा, आणि त्याच्यातून तुम्हाला बेनिफिट राहिला, व्यवस्थित वाटलं, सगळ्या वातावरणात कसं आहे काय आहे, मार्गदर्शन आमचं नक्कीच राहणार आहे. आणि तुम्हाला नफा मिळाला चांगला तर मग अजून वाढवा. तुम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवत चाला. कुठे याचं आंतरपीक आपल्याला घेता येईल का? जर शेवगा लावला आता सुरुवातीला आपण याच्यावर एक आंतरपीक व्हिडिओ पण बनवला. जे लहान झाड याच्यात तुम्ही आंतरपीक घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही मिरची लागवड करू शकता, आणि मधल्या जो 12 फुटाचा गॅप आहे त्याच्यामध्ये परत तुम्हाला एक बेड करून तुम्ही आता समजा टरबूज लागवड करू शकता, किंवा मग इतर 1-2-3 महिन्याची भाजीपाला पिकं घेऊ शकता. अच्छा. कारण याची स्पर्धा पीक नको आहे आपल्याला. नको कलिंगड वगैरे आहे तसं. कलिंगडचा जमिनी लेवलची पिकं चालू शकता तुम्ही, ग्राउंड लेवलची. वरती उंच वाढणार नको, मग झाडाची ग्रोथ होत नाही ना आपल्या. अच्छा. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं.